सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज अपुरं असून शेतकरी त्या पॅकेजवर समाधानी नाहीत असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज मराठवाड्यात हंबरडा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पंतप्रधानांचा दौरा सुरळीत होण्यासाठी घाईघाईनं राज्य सरकारनं ही मदत जाहीर केली असा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत आणि त्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली। सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होते यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेना दक्षता पथक नेमणार आहे। आम्ही त्याकडे लक्ष ठेवू असंही ठाकरे म्हणाले। ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल। पूर्ण गावागावामध्ये पथक असेल। दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे। ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका। सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत वर्ग करावी अशी मागणी त्यांनी केली। केंद्राचं पथक राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करायला अद्याप आलेलं नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली। महायुती